प्रश्न क्रमांक 4 घ्या मंत्री महोदय। वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, खरं तर आता या सभागृहात शालेय शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न चर्चेला आलेले आहेत आणि अनेक प्रश्न चर्चेला कायम येत असतात। मला अतिशय खेदाने सांगितलं पाहिजे की राज्यात सगळ्यात भ्रष्ट जर विभाग कोणता असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे, असं मला आज इथं या निमित्ताने खेदाने सांगावं लागतं। आणि याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या किचकट प्रक्रिया आणि इतके किचकट नियम आणि याच्यामध्ये महसूल असेल, महसूल विभागामध्ये एका नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, गृह विभागात एका चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, पण शालेय विभागामध्ये तर शिपायाला शिक्षक, शिक्षकाला चपराशी, चपराशीला काय 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 प्रकार झालेत हे आपण शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि ह्यामुळे मंत्री महोदय प्रचंड बदनामी ही आपल्या विभागाची सातत्याने चालू आहे। आज जो प्रश्न मी या ठिकाणी विचारला, या प्रश्नाला उत्तर देताना सगळ्या ह्याला आपण खरे नाही उत्तर दिलेलं आहे। काही प्रलंबित आहे का? खरे नाही। कोणते प्रश्न प्रलंबित आहेत का? खरे नाही। प्रकरण प्रलंबित आहेत का? खरे नाही। अहो खरे नाही म्हणजे सगळं जर काहीच प्रलंबित नसेल तर या आझाद मैदानावर लोक आंदोलनाला येत आहेत कशाला? कशासाठी दारोदार आज आंदोलन चालले? प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या दारासमोर आंदोलनं चाललेली आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे मंत्री महोदय। आणि मंत्री महोदय कोणी असले तरी विभाग म्हणून हे कधीच सुधारायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015 साली राज्यामध्ये कार्यान्वित झाला। त्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती दिवसात झाली पाहिजे याचा नियम आहे। सगळ्यात जास्त ऐशी की तैसी या जर कायद्याची कोणी करत असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे। कुठंच नियम पाळला जात नाहीये आणि याच्यात जो पैसे खायचेत त्या पैसे खाण्यासाठी ही प्रणाली नकोय तुमच्या लोकांना आणि म्हणून तिच्यात सातत फाटे फोडण्याचं काम हे सातत्याने चालू आहे। कुठेही ही प्रणाली चालू नाही। आज टाउन प्लॅनिंग विभागाने BPMS नावाची एक सिस्टीम चालू केली ऑनलाईन बांधकाम परवानग्यांची। थोड्याफार त्रुटी असतील परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो, TCS कंपनीने काम केलंय, परत एकदा गेल्यानंतर माणसाला परत जावं लागत नाही पासपोर्ट ऑफिसमध्ये। पण इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर हार्ड कॉपी जमा नाही केली म्हणून रिजेक्ट झालेले प्रकरण आज माझ्याकडे जवळजवळ वर्षभरातले कितीतरी प्रकरण आहे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असा आहे की अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांसाठी काही कालमर्यादा आपण ठरवणार आहात का? ही IT प्रणाली लाभवताना महाIT सारख्या कंपनीच्या भरोश्यावर जर तुम्ही हे करणार असाल तर ते देखील पुनर्विचार आपण केला पाहिजे, कारण महाITचं एकही प्रकरण आजपर्यंत यशस्वी झालेलं नाही, एकही प्रोजेक्ट यशस्वी झालेलं नाही, अतिशय खेदाने सांगावं लागतं। प्रश्न विचारा। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय असा आहे की या सगळ्या प्रश्नांवर आपण एक बैठक आपल्या दालनामध्ये लावावी, ITचे लोक बोलवावेत, संबंधित अधिकारी बोलवणार का, आणि आम्हाला देखील तिथं बोलून या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात कालमर्यादेत हा प्रश्न सुटावा यासाठी आपण काही उपाययोजना करणार का? सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी जो विषय ह्या ठिकाणी मांडला, काळानुरूप प्रत्येक विभाग हा डिजिटलायझेशनकडे त्या ठिकाणी वळतो आहे। आपल्या विभागात देखील बऱ्याच प्रमाणात डिजिटलायझेशन झालं आहे, परंतु आपल्या ज्या सूचना आहे त्या समजून घेण्याकरता आणि तशा पद्धतीचे बदल आपल्या विभागात करण्याकरता निश्चितपणे बैठक आपण याच्याकरता लावू। त्या बैठकीला तुम्हाला देखील निमंत्रित करू, कारण आपण टेक्नोसॅव्ही आहात। कोणत्या प्रकरणामध्ये कोणचं टेक्निक वापरलं पाहिजे हे सत्यजित तांब्यांना व्यवस्थित माहिती असते, त्याच्यामुळे तुमचं मार्गदर्शन निश्चितपणे याच्यामध्ये घेण्यात येईल। फक्त एकच विनंती आहे, आपण हे जे शालेय शिक्षण विभागावरती ताशेरे ओढले आहे की सगळ्यात भ्रष्ट, माझी आपणास विनंती आहे, आपण जे सर्वजण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण सर्वजण तिथूनच आलेलो आहोत, त्याच प्रणालीमधून आलेलो आहोत, त्याच व्यवस्थेमधून आलो आहोत, परंतु त्या व्यवस्थेवर असं इतक्या गंभीर पद्धतीनं बोट ठेवण्यापेक्षा ती व्यवस्था सुधरावी कशी याच्यावर आपण काम केलं पाहिजे असं मला वाटते। कारण ह्या देशातल्या शिक्षण प्रणालीनं इतके मोठे मोठे शास्त्रज्ञ, इतके मोठे मोठे नेते, इतकी मोठी कलाकार ह्या आपल्या देशाला दिलेले आहे, ज्यांनी जागतिक स्तरावर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या या आरोपामुळे आपल्या राज्यातले शिक्षक देखील त्या ठिकाणी बदनाम होऊ शकतात। माननीय सभापती महोदय, बोला। माहिती खोटी असेल
तर मंत्री महोदयांनी लाचलुचपत प्रतिबंध कायद्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या किती लोकांवर कारवाई चालू आहे, किती लोक सस्पेंड झालेत, किती लोकांची इन्क्वायरी चालू आहे, ती माहिती पटलावर ठेवावी. योगायोगानं लाचलुचपत खातं देखील माझ्याकडेच आहे, इंटेलिजन्सही खातं माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक विभागामध्ये कुठं काय होते, कोण कोण काय करते याची विस्तृत माहिती सभापती महोदय मला देखील आहे. फक्त माझी विनंती एवढीच आहे की आपण सर्वजण इथे लोकांनी कशाकरता पाठवली आहे, आपली व्यवस्था आपली प्रणाली अधिक मजबूत करण्याकरता. आपणच जर का ते बेकार आहे करत बसू, मग लोकांनी पाठवलं कशाला आपल्याला. आपण सर्वजण पोहोचलोच, आपल्या सूचनांचा निश्चितपणे त्या ठिकाणी स्वीकार करण्यात येईल. डिजिटायझेशन देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. परंतु माझी विनंती एवढीच होती की ही मांडताना ही जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेतूनच आपण सर्वजण त्या ठिकाणी पुढे आलो.